आपल्याला करायचं आहे अशा गणितांमध्ये हे लक्षात ठेवायचं. टू प्रूव्ह असं आहे 3ax आणि 2ac पटपटल्या झाले ना प्रिंट. क्वाड्रिलॅटरल ABCD. आता हा कलर जमते का? हे काय ते नाव BTS तोंडावरची माशी उठणार ते BTS. काय फॅन आहेत की त्या BTS चे काय नाही छपरी गँग आहे उगा सगळी. पॉइंट एक तरी शब्द त्यांच्या गाण्यातला कळतो का? आणि BTS बोमल्याला इथं आपल्याला हे ना ते कशाला ते कोरियन कसले कुठल्या कोपऱ्यातले इज द मिड पॉइंट. भारतातले लोक येडे. डायगोनल हा आम्ही 90s किड आहेत बाबा. 90s किड काय माहिती नाही तसं. 19 किड आमची खूप भारी होती जिंदगी खूप भारी. बघा आता क्वाड्रिलॅटरल ABCD. हा ABCD इज सांगतो मी नंतर आमचं काय होतं. ABCD इज अ पॅरलेलोग्राम. मग हा पॅरलेलोग्राम दिलाय त्याच्यामध्ये त्यांनी काय दिले पॉइंट P इज अ मिड पॉइंट ऑफ द CD. P इज अ मिड पॉइंट ऑफ द CD. आता लक्ष द्या गेल्या वर्षी सांगितलं होतं अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट. इट इज अ पॅरलेलोग्राम. म्हणजे काय अपोजिट साइड इक्वलच असतात तो असतो पॅरलोग्राम. त्याच्यापैकी त्यांनी एकाचा मिड पॉइंट दिला P इज अ मिड पॉइंट ऑफ द CD. बरं त्यांनी काय दिले 3ax आणि 2ac. 3ax आणि AC म्हणजे थोडक्यात त्यांनी आपल्याला हिंट दिली. काय करा दोन ट्रायंगल घ्या. कोणते ट्रायंगल घ्यायचे आपल्याला AXB आणि CXP. ट्रायंगल AXB आणि ट्रायंगल CXP. मग घेतल्यानंतर आता काय करायचं आपल्याला त्यांना दोघांना सिमिलर करायचं. आता सिमिलर करता येते हे बघा असा एक झेड होते आणि असा एक झेड होते. विचारा का पॅरलल आहेत ना हे सगळे. मग आता असा झेड म्हणजे A ला C अँगल A ला कॉन्ग्रंट अँगल C आणि अँगल B ला कॉन्ग्रंट अँगल P. ट्रायंगल मध्ये घेतलं ना अँगल B ला कॉन्ग्रंट अँगल P. मग ह्याला पण कारण ह्याला पण कारण अल्टरनेट अँगल सेम कारण. हा बोला. येते ना इकडचा AXB CXP घ्यावं लागतं. कोणते दोन जमतेत आपल्याला ट्रायंगल AXB सिमिलर ट्रायंगल CXP बाय A टेस्ट. सर्वांनी सांगा करस्पॉन्डिंग सांगितलं सिमिलर ट्रायंगल आर इन द AX अपॉन CX XB अपॉन XP आणि AB अपॉन CP करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. बर आता काय करायचं आपल्याला कोणाकोणाला ठेवायचं. आता AX ला तर ठेवावं लागतंय. XB आणि XP ची काही गरज नाही ह्याला नको घ्यायचं. हा ह्याला घेऊ AX अपॉन CX इज इक्वल टू AB अपॉन CP. AB अपॉन CP. आता काय करू आपण AX पाहिजे ना पहिलं इनव्हर्टेंडो करू. CX अपॉन AX आणि CP अपॉन AB. बर इनव्हर्टेंडो केल्यानंतर आता ह्याच्यामध्ये इकडे बघा CX मध्ये AX ऍड केल्यावर काय बनतंय म्हणून ऍड करावं लागतंय. ऍड करणाऱ्या ह्याला म्हणायचं कॉम्पोनेंडो. हे इनव्हर्टेंडो. आता कॉम्पोनेंडो CX प्लस AX अपॉन AX बरोबर CP प्लस AB अपॉन AB. हा बोला. CX प्लस AX पूर्ण काय बनतंय AC अपॉन AX. आता थोडस इथं
लक्ष द्या. आता सीपी जर बघितलं बरं का आपण, सीपी, तर ते सीपी हा हा सीपी इज अ हाफ ऑफ द सीडी, बरोबर आहे. हा हा बरोबर आहे. सीपी ला सीपी घेऊ. आता एबी म्हणजे 2CP अपॉन एबी म्हणजे इथं पण 2CP. हा थांबा जरा थोडस, ते तुम्हाला पण विचार करावा लागतंय, मला पण विचार करावा लागतंय, तर लक्ष द्या. आता सीपी ला सीपी ह्याच्यामध्ये आपण सीडी, एबी ला इक्वल सीडी ठेवू शकतो अपॉन सीडी, कारण की एबी आणि सीडी इक्वल आहेत. विचारा का? अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट आहेत पॅरलोग्रामच्या. मग एसी अपॉन एक्स. आता इथं तर आपल्याला एवढंच पाहिजे ना, बाकी तिकडे उडवावंच लागतंय सगळं. तर सीडी, सीडी म्हणजे 2CP आहे बघा, आहे ना, सीपीच्या दुप्पट आहे. सीपी प्लस त्याला लिहायचं 2CP आपण इथं पण खाली 2CP लिहिलं. आता एक्स अपॉन सॉरी एसी अपॉन एक्स बरोबर 3CP अपॉन 2CP. सीपी सीपी गेट कॅन्सल, तिरको तिरको जर केलं तर 2AC बरोबर 3x. याचाच अर्थ काय होतंय? 3x इज इक्वल टू AC. अरेच्या हेच पाहिजे होतं, तेच आलं. शेवटचा भाग लक्षात येत नाही बरं का, ह्याला सराव करावा लागतंय, लक्षात ठेवावं लागतंय. बरं सांगू एकदा.